रात्री 1:15 वाजता पहिलं शिंग झालं आणि त्याच्यानंतर 1:30 वाजता आम्ही प्रस्थान ठेवलं पुढं बरड विसाव्यासाठी. बरड विसाव्यासाठी मी आणि बबन शेठ पहिलेच गेलो होतो. मग चहा नाश्ता घेतला. गिरजोबाचा मित्र परिवार यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे चहा नाश्त्याची सोय केलेली होती. थोड्याच वेळामध्ये कावड तिथं पोहोचली आणि हिलाळ पेटवलं गेलं. आता ह्याच हिलाळच्या प्रकाशामध्ये रात्रभर कावड नाचत नाचत शिखर शिंगणापूरला जाणार होती. मग काय कार्यकर्ते चहा नाश्ता घेऊन आल्याच्यानंतर थोडे बसले होते. त्यांच्यासोबत एक व्हिडिओ बनवला आणि रनखेड्याचा रस्ता एकदम टॉप क्लासमध्ये झाल्यामुळे कावड लवकर पोहोचली. 900 हाडमध्ये रनखेड्याला पोहोचलो. प्रदक्षिणा मारल्या आणि थोड्याच वेळात चिंचखुटणामध्ये पोहोचलो. चिंचखुटणात पोरं अशी झोपली होती रात्रभर चालून दमलेली. मग सकाळी शेड लावलं शिखर शिंगणापूरसाठी आणि दिवस उगवता आंधरोडकडे प्रस्थान ठेवलं. आता दुपारी 12 वाजता निघून 2:30 वाजता कोथळे येथे थोडा विसावा घ्यायचा आणि 3 वाजता घाटाला लावायचं. आणि जेवण वगैरे गेलं झाल्याच्या नंतर आत्ता आहे बघा कोथळ्यामध्ये आलो आणि मिरवणूक चालू झाली आणि मग गाडी. किती वाजता आली? 5:30 वाजता आली. कशी गेली कावड? महादेवाचं आलंय का वरून आभाळ? महादेवाची खेळ आली ना? जोश कसा आहे? आलं रे आलं, आलं रे आलं, तिकडून आलं, तिकडून आलं. अरे भक्तांचा महापूर आला शिखर शिंगणापूर. बोला शिवपार्वतीमध्ये. अरे परिस्थिती जेवढी तिखट शिवभक्त तेवढा तिखट. आलं रे आलं, वेलसर आलं. आणि अशा भयान पावसामध्ये वाट काढत शिखर शिंगणापूरची मुख्य मानकरी बेलसरकर कावड त्यांच्या तळावरती विसावली.